राणीची माय काय आली हो बाबा, भांडायला आली का तर काय माहित माझ्यासोबत. हा भांडायला आले बाई येत नाही का श्वेता गावात पेपर वाचायच आहे ते अजून. मामी 2 पेपर राहिले जी, 2 पेपर राहिले. कशा काय आल्या तुम्ही? बरं झालं म्हणा आल्या तर, चांगली गोष्ट आहे. येतो ना मी 2-3 दिवसांनी येतो. म्हणजे आता उद्या आहे, उद्या तर रविवार आहे, सोमवारी आणि मंगळवारी 2 पेपर आहे मायवाले. आणि मग काय मी बुधवारी येऊन जाईल गावात. जवायला भेटायला आली मी, जवायला भेटायला आली. जवाई फोन नाही उचलून राहिले, काही नाही उचलून राहिले. उचलाले ते पोरगी सांगून नाही राहिली बरोबर. जवाई काऊन असे करून राहिले, काय झालं? पोरीची काय गलती आहे बा मायवाल्या? तिच्यासोबत असं घडलं तर काय तिनं जाणून बुजून घडवलं का असं? जवायला विचारायचं आहे, कुठं गेले जवाई? काय विचारता तुम्ही आता तुमच्या जवायले? काय विचारता माया पोराले? आणि काऊन गलती नाही तुमच्या पोरीची? तुम्ही तिथून इथं आले, बरं झालं तुम्ही आल्या म्हणा, चांगली गोष्ट झाली. मला बी बोलायचंच होतं तुमच्यासोबत. हे राणीनं असं केलं. किती जणांची मनं दुखवले तिनं. तुमच्या पोरीचं मी तुमच्याजवळ आतापर्यंत सांगितलं नाही. वहिनी आतापर्यंत सांगितलं नाही, पण तुमच्या पोरीचं किती चुकलं जी. आमच्यासोबत काही करू द्या, आमच्या ते कामाचं जाऊ द्या, याचं जाऊ द्या, पण तिनं तिच्यावाला तरी काळजी घेतली का? शोभलं काय जीन बाई? तिले तुम्ही एकटं घरी ठेवलं. त्या दिवशी कपडे घ्यायला गेले तर सोबत काऊन नाही नेलं म्हणतो बड्या मी. काऊन नाही नेलं सोबत? सून होय ना तुमच्या घरची, ते सोबत घेऊन जा लागत होतं ना. तवाच्या तवाच झाला असतं तिचं इलाज. एवढ्या दूरपर्यंत नेपर्यंत ते पोरगी तडपत होती. जवळ येतपर्यंत कसं झालं तिचं, पहा बरं. आता काय बोलू बाई या बाईले हो? काय बोलू आता? आता काय बोलू जी तुम्हाला वहिनीजी? आजी तुमच्या पोरीले राणीले किती वेळा म्हणलं जी बाप्पा, तुमच्या पोरी सारखी मुज्जर पोरगी नाही पाहिली बाप्पा मी ना. पोरगी पाहिली किती मुज्जर पोरगी आहे जी तुमची. दिसून पडत नाही हे राणी. खाल पाय मांडी म्हणते, पातार धुंडी म्हणते ते खालमानी. तशासारखी आहे तुमची पोरगी, जिद्देल 1 नंबरची आहे अजून. तिला किती वेळा म्हटलं आम्ही चालव बाई चालव. हे मायवाला पोरग त्याचं मन नव्हतं लागत तिकडे कपडे घ्यायले. जायच्या वेळेस चालव, ए राणे चालव. मी तिले जायच्या वेळेस मी ना तिले चालव म्हटलं. नाही मला जायचंच नाही, माझी तब्येतच खराब आहे. नाही मला जायचंच नाही, मला यायचंच नाही. तुम्हीच जा, तुम्हीच जा. हे कोणतं आहे बा? झालं ना ते असं काऊन झालं? तुम्हाला माहित तरी आहे का काऊन असं झालं? तर आता काऊन असं झालं? सोबत तुमच्या असती तर लवकर इलाज झाला असता तिच्या तिथं. घरी एकटं ठेवलं तुम्ही तिले. कोणी सोबत नाही, काही नाही, म्हणून झालं तिचं वेळेवर इलाज नाही झाला म्हणून. आजी अंता मामी तसं नाही होय. तुम्हाला सांगतो अजूनही तुमच्या पोरीचं तुम्हाला काहीच माहित नाही. बरं झालं तुम्ही इथं आले तर, बरं झालं. काहीच माहित नाही. काय सांगा आता तुम्हाला वहिनीनं काय केलं काय नाही केलं? कामाचं जाऊ द्या जी. काम काय माहिती एवढी बाबत नाही कामाला. ते एवढ्या जणांचं करू नये. तिच्या नंदायचं तिच्या जावाच्या यायचं एकत्र राहिलेली आहे ते. आणि परत ते सुनेलेच पाहिजे करणार आहे का? कामाच्या नाही झालं तिचं वालं. आणि एकटं ठेवलं, याच्या नाही झालं. एका दिवसात एकटं ठेवलं म्हणजे असं होतच ते कधी अंता मामी? काय न झालं बाई? मग आता तू सांग, काय न झालं? काय न झालं तू सांग. एकही तिच्या सोबत कोणीच नाही होतं, एकटं तुम्ही सोडून दिलं तिले. आणि ते अचानक होऊन गेलं. काय न झालं तिचं वालं? करून सर्व दोष तुम्ही तिलेच देऊन राहिले राणीले. आणि ते जवाई दडाचे बोलून नाही राहिले त्यावाल्या राणी सोबत. अरे मी किती वेळा फोन केला जवायले तर फोनही नाही उचलत जवाई. असे कोण करून राहिले जवाई बा? कसा उचलन तुमचा जवाई फोन? कसा उचलन? काऊन उचलन तुमचा फोन? तुमच्या पोरीनं तुम्हाला अजूनही काही सांगितलेलं वाटत नाही. मला सांगितलं असं म्हणून. कोणत्या तोंडाने सांगन ते सांगाले? आजी तिच्या गर्भपिशवीवर गाठ आहे. हे जेव्हा तिले राहिलं होतं का नाही, ते दोघे नवरा बायको गेले. तिनं सगळं काही तिची तपासणी काय आहे सगळं केलं तिनं. ह्या दोघाही नवरा बायकोनं त्याच्यात तिचं हे निघालं गर्भपिशवीचं. त्या डॉक्टरनं म्हणे की तुमच्या पोरीच्या गर्भपिशवीवर गाठ आहे म्हटलं. गाठ राहिले आणि मोठ्या मुश्किलनं तिले म्हणते हे वाली गरोदर राहिली म्हणे. डॉक्टर म्हणे मोठ्या मुश्किलनं राहत नाही म्हणे सहसा करून. पण तुम्ही राहिल्या म्हणे, तुमचं नशीब समजा म्हणे हे वालं म्हणे. सहसा करून कमीच हे होते म्हणे, याच्यात लय केसेस आहे म्हणे म्हणते तो डॉक्टर. आता त्या 2 डॉक्टर तिचेवाले चालू होते म्हणे. 2 इकडून दवाई घेते 2 डॉक्टरकडून. ते गाठे बी कमी राहायची आणि ते लेकराचं अलग असे घे म्हणते ते. आणि हिनं काय केलं? गोळ्याच घेतल्या नाही. कचऱ्यात गोळ्या टाके पोरगी तुमची. गोळ्या नाही घे. आणि काऊन नाही गोळ्या घेते? कचऱ्यात काऊन टाकत होती ती गोळ्या? काऊन नाही घेतल्या तिनं गोळ्या? बायकोचं भांडण झालं म्हणून काढला तिनं ते गोळ्यावर. 12 दिवस गोळ्या घेतल्या नाही तिनं. कचऱ्यात टाके म्हणते गोळ्या. मग आता कोणत्या नवरा बायकोची भांडण नाही होती अंता मामी? बाई आता तूच सांग हो बाई व श्वेता. अहो आमनाले आमचे नवरे धडाल मारे हो बाप्पा. धडाल माराले कुची चू नाही करा लागे. पण ये आता कालच्या पोरी सर्व बरोबर आहे. चांगली गोष्ट आहे. चांगली गोष्ट आहे. पोरी बरोबरी करून राहिल्या. चांगली गोष्ट आहे. आमच्यासारखं मार खात राया नाही म्हणत आहे आम्ही. पण कमसे कम हे कोणाचं नुकसान झालं आता याच्यात सांगा बरं तुम्ही. कोणाचं नुकसान झालं? काय करून ठेवलं ह्या बाईनं? काय करून ठेवलं जी? असं कसं वाढवलं जी बाई तुम्ही? वहिनी लेकराले थोडंसं शिक्षण द्यायला पाहिजे होतं ना. घरचं दारचं कामात थोडंसं पाहिजे नव्हतं. 4 चौकात कसं बोलायचं कसं नाही हे शिकवायला पाहिजे होतं. हे कोणतं शिकवण जी तुमची वाली? काय शिकवलं जी तुम्ही पोरीले? नाही कामाचा वाडा त्या पोरीले. नाही डोक्यानं पागल आहे का काय तर तुमची पोरगी? डोक्यात फरक गिरक आहे का तिच्यावाल्या?
नवऱ्या बायकोच्या भांडणात हे असे कामं करून ठेवले, गोळ्या नाही घेतल्या तिनं, आणि हे नुकसान झालं. 6 महिन्याचं लेकरू ते गेलं. सांगा बरं तुम्ही, जीव काऊन नाही चिडणार आमचावाला? ते पोट्ट काऊन नाही असं करणार? फोनच उचलत नाही तेवाला, काऊन नाही उचलन फोन? ठेवलं का पोरीनं तुमच्यावाल्या बोलाचं? पोट्ट असं चिडलेलं आहे का नाही सागर? ते तुमचाही फोन नाही उचलत, तिचाही फोन नाही उचलत. काय करण मग ते? त्याचं किती मन दुखलं, आणि तुम्ही सर्व दोष आमच्यावर टाकून राहिले. तुम्ही नेलं नाही, तुम्ही नेलं नाही. काय करावं? जबरदस्ती नेणार आहे का तुमच्या पोरीले? उचलून नेणार आहे का? लहान आहे का ते? नाही, तुम्हाला मी बोलून नाही राहिली, मला माहित नव्हतं म्हणून मी बोलली तुम्हाला. मला एवढ्या भार माहित नव्हतं ना बाई, मला एवढ्या भार माहित कुठं होतं जी बाई? नाही माहित होतं, माझ्या पोट्टीची गलती आहे ना. एवढं कुठं माहित होतं? नाही माहित होतं मला तरी काय माहित बाई, माझी पोट्टीच नालायक आहे म्हणून. तिले समजायला पाहिजे ना ह्या गोष्टी. लेकरं लोकायले देत नाही, तिले दिलं तर तिनं त्याची वज नाही केली, का त्याची कदर नाही केली. मला माहित नव्हतं जी बाई, खरंच नव्हती बाई. मी मनात का नाही आता एवढा विचार करून आली होती का त्या जवायसोबत चांगली काढत होती मी, जवायची चांगली भांडणार होती. पण आता तुम्ही मला एवढं सांगितलं ना, आता मी काय म्हणू? आता तुम्हाला काही म्हणू शकत नाही मी. नाही बापा, वहिनी बोला तुम्ही आता. आमची काही चुकी असेल तर आम्हाला बोला. आम्हाला 2 पोरी आहे. त्या दिवशी दवाखान्यात तुमचं पोरगं बोललं आम्हाला, पण मी चुपचाप राहिली. ठेवा म्हटलं तुझी बहीण त्या आल्या घरी. अशी सून कोणाला लागन जी? तुम्ही सांगा बरं. हे अशी सांगा बरं, तुमच्या पोरीसारखी एवढं मोठं नुकसान केलं. ते लेकरू आता चांगलं राहिलं असतं, केलं ना. आमचं किती मन दुखलं, किती मन दुखलं आमचं, सांगा बरं. आता आम्ही तर विसरू नाही जाऊ दी, पण तो सागर किती खुश होता तो आला. आता काय करावं? आता त्याच्यासाठी मन दुखते माय, बाकी काही नाही. त्याचं पाऊल्या नाही जात मला. आतापर्यंत घरी होतं ते, कालेजात जाय नाही ते पोट्ट. आता आम्ही बोलू ते कालेजात तरी जाते. नाही जी बाई, तुमची गलती नाही आहे. मला माहित नव्हतं ना बाई, एवढं कुठं माहित होतं मला. ह्या पोट्टीनं असं केलं म्हणून मला माहीतच कुठं आहे. तुम्ही पहिलेपासून मला फोनवर सांगितलं असतं ना का हे अशी वागू राहिली, गोळ्या फेकते का काही, तर मी इथं येऊन तिला सांगितलं असतं ना जी बाई, समजावून. थोडंसं माझ्या कानावर घाला लागत होतं जी बाई तुम्ही. जी वहिनी, आम्हाला कोण आले घरातले माहित नाही. याच्या दोघा नवरा बायकोचा कारभार. दवाखान्यात जा, ये ते फायला घेऊन जा, ये ह्यो डॉक्टर झाला का 8 दिवसांनी. मी तरी म्हणू बाई, आताच 8 दिवसात ते दवाखान्यात गेले, आताच लगेच कसे काय दवाखान्यात चालले? अशी कोणती सोनोग्राफी, असं कोणता बाप्पा दवाखाना? महिन्यातून 1 वेळा ठीक आहे. 8 दिवसात त्याच्याकडं, 8 दिवसात याच्याकडं. आता सांगू राहिलं ते पोरगं का नाही 2 डॉक्टरकडे जा लागे आई म्हणून. आता सांगू राहिलं. सांगा बरं, किती पैसा लावला त्या पोरानं. मग हिनं थोडीशी काळजी घेतली असती स्वतःची तर काय झालं असतं? काय झालं असतं सांगा बरं? तर ऐकून डोकं भिन झालं जी बाई. तुम्हाला सांगतो मी, मला असं चक्कर आल्यासारखं लागून राहिलं तुम्ही सांगून राहिले तर. तिले अरे मला नाही सांगितलं ना तिनं घरी फोनवर का नाही आई असं आहे का तसं आहे का तसं आहे, काहीच सांगितलं नाही ना जी. सांगत नाही जी तुमची पोरगी, सांगत नाही. कोणाला सांगितलं नाही तिनं. मी करो काम, संध्या करे काम. फक्त 2 पोडुल्या टाके बा, काय करे नाही तर दुसरं. पोडुल्या टाके ना बाजूला बनवे. भांडे मी घासो, कपडे माई पोरगी पिऊन दे तर मी धुवून टाको. फरची माई पोरगीच पुसे, झाडून मी टाको. फक्त गॅसवर उभी करे बापा आमच्यासाठी स्वयंपाक, बाकी काही नाही. काहीच नाही करे तुमची पोरगी. आम्ही तरच दिला नाही तुमच्या पोरीले. अजून किती सुख देऊ जी आम्ही तुमच्या पोरीले. आम्ही गरोदर होतो ना तर बंद घरातलं करो. तुमच्या पोरीला आम्ही उलीचं दुःख नाही दिलं, आणि तुमच्या पोरीनं आमची कदर नाही केली. बरं, आमची नाही तर नाही, तिनं नवऱ्याची कदर नाही केली. बरं झालं मी इथं आली, मला सर्व गोष्टी माहीत पडल्या. नाही तर जवळले मी बोलली असती, फोनवर बोलली असती, फोन उचलला असता तर मी त्या जवळलेच बोलली असती. बरं झालं मी इथपर्यंत आली तर मला सगळ्या गोष्टी माहीत पडल्या. आता बाई मी निघतो आता, मला बरं नाही वाटू राहिलं. आता मी निघतो. अजी वहिनी थांबा, चाय नाश्ता बनवतो. चाय नाश्ता करा आणि मग जा लागेच. तुम्ही अशा कायले जाता जी बाई, मला बरं नाही लागून राहिलं. ऐकलं ना तसं कस तर लागून राहिलं. मी काय चहा नाश्ता करू? चाय बनव, तुम्ही चाय तरी पिऊन जा, अशी नका जाऊ. नाही नको बनवू श्वेता, राहू दे. बाई जाय बरं, त्याच्या मतानं ऐकू नको. थोडसा चाय बनव, थोडेसे पोहे बनव. बरं बनव, बसते ठेवायला. जा बनव बाई, बनव. बनवतो. ते ना मी पकडतो ना थैला. आलाय भारी असन तो आला. हो भाजीपाल्याचा आहे बाई. जाऊ दे ना मग. काही मी म्हातारी झाली बिचारे, थैला पकडतो म्हणत. आजच काही मला चालता नाही, एवढंच वजय नाही पकडता येत का मला. शिकून राहिली तर बोलाव ना माय, यायले संध्याकाळी होऊन राहिली ना, आलेच नाही का या माय बाई. ह्यावाला काही घेतच राहते ग बापा. व किती वेळ होऊन राहिला व, आपल्याला ऑटो नाही सापडणार. बरं ऑटो गावातले सर्वे गेले म्हणजे मग राहायचा बस स्टॉपवर, बस जा तिथंच. रात्रभर झोप जा म्हणते तिथं, अशा म्हणते का या बाया. ए चंदा, येणं लवकर व, येणं काय घेतच राहता बाप्पा. ह्यावल्या बायाचं होतच नाही बाप्पा.
चाल ना बापा, फड्यानं पुढ्यानं झाडून माडू आपल्या गावातच तर येते, तिकडे लागन तेवढे ये ना पटकन वा. ह्या बाया तर तिथंच थांबल्या व. अहो येतो ना बस स्टॉपवर, जा ना तैवरी, आम्ही येतो ना बस स्टॉपवर, लगेच येतो. झालं हे पैसे देतो आणि येतो. चाल ना, येतो. चला बरं, जिथे ऑटो थांबते का नाही तिथं जाऊ, येते ठेवाल्या, येते. आम्हाला त्याला सांगून द्या बरं, बस स्टॉपवर नाही चाललो म्हणा, आम्ही ऑटो स्टॉपवर चाललो म्हणा. अय चंदा, ऑटो स्टॉपवर येतो बा, तिकडं त्या झाडाच्या इकडं. हो येतो. माहित आहे ना बिचारे मला कुठं ऑटो थांबते कुठं नाही, ते येतो ना. बस बाय नवल गोदेवानी करते, जस काय पहिली वेळेस आलो कर, येतो म्हणलं तरी मार थांबू नाही. येऊन ठेवल्या, चला. आलो बाई बबिता, चाल. उशीर झाला हो, पहिलेच लय उशीर झाला ना. माई पिशवी आणजो दयावतीतून, पिशवी घेऊन इकडे चाला वा लवकर. बाहेर गेल्या बरं ऑटो सापडून जाईन आताचा. चला खरंच तर लय उशीर झाला ना व, दिवस बुडत आला. चला बरं. ती मामी कोणाच्या घरी गेली एवढ्या वेळची बसली, कुठं आहे होती मामी? हो बाई वसवणं, आज आला बोलून घेऊन ये बरं बाई, मामी देते आल्या. मामी तर घरी नाही आहे, मामी सिटी मध्ये गेल्या पिक्चर बघायला सगळ्या बायांसोबत. बाई पिक्चर पाहायला गेली का बाई तुझी मामी? आता पिक्चर सुचला यायले तर पिक्चर पाहायला गेल्या. बरं ठीक आहे, मी पाहतो तिकडं जाऊन. याची साईला लय वेळ झाला नाही, जाऊन पाहू दे बरं मला थोडस तिकडं, आली काऊन नाही तर. काय आहे ना सोबत? किती बाया गेल्या हो बाई? तेच बाया गेल्या, त्यांच्या जेवढ्या काही मैत्रिणी आहे ना तेवढ्या पण गेल्या. बाकीच्या बाया सोबत आहे ना, मग काय टेन्शन नाही, ये घरी. का व अंता कुठं गेली व? अंता आपल्या सोबत आली पिक्चर पाहिले, आणि पिक्चर नाही पाहिला ना काही नाही, कुठं गेली व, कुठं जातो म्हणे व. आपल्याला सर्वेले जाऊ दिलं, तूच तर होती ना बाहेर. तुला काहीतरी सांगितलं होतं निर्मला, हो काय सांगितलं त्याने, कुठं गेली? अहो पुरीच्या घरी गेली, ते पुरीच्या घरी गेली, राणीच्या घरी. आणि तर इथंच आहे हो बाई व. मग कायले गेली? जवायला गी भेटायला गेली असं नाही, हाय बा म्हणून. कायले गेली गडे जवायला? एवढ्या अंगवानीनं सासू कोणती जात असते का भेटायला? काही नाही, काही कारबेर हाय बाई याच्यात, म्हणून गेली असन. झाले तशी बी टेन्शन मध्ये दिसाली मग, आणि खूपच टेन्शन मध्ये दिसली. मला जायचं आहे. मी म्हणलं मी येतो म्हणलं, मग सोबती त्यासोबत. हिच्या घरी, राणीच्या घरी चालली म्हटलं तू, तर येतो म्हणलं. तर नाही म्हणे, तू नको येऊ, तू जाय म्हणे, पिक्चर पाय म्हणे. मी येतो म्हणे, मला काम आहे म्हणे जवळसोबत थोडंसं, तिच्या गोळ्या राहिल्या म्हणे घरी तिकडं, तर त्या गोळ्या आणायच्या आहे म्हणे. बापा मेडिकलमधून भेटत नव्हत्या का गोळ्या? हेडंब्या तोंडाचे, त्याचीवाली पर्ची गिरची लागत नाही का त्या गोळ्याची? त्या जवायला माहीत असन त्या गोळ्याची पर्ची गिरची, म्हणून गिनून गेली असं. नाही तर गिनाले गोळ्याविषयी काय तू बी कारोबेर दिसते म्हणते. तुले सारा जगातच कारोबेर दिसते, तूच नाही फक्त कारीबेरी. कोणाच्या विषयी चांगली तर बोलत जाय व. आता काय ठेवाली तिच्या जावायच्या घरी, पोरीच्या घरी जाऊ शकत नाही का? सासूची मासूची भेट घेत असन, काही असन बाई द्यायचं वाला आपसी. तुला सांगूनच जाईन का चालली तिच्या मांग, मी येतो. पिक्चर पाहिले आलती घरा नव्हतं, सारे बाय आले म्हणे पिक्चर पाहिले चाला, आणि तिच्या मांग चालली होती काय मग? त्याच्या मांग मजाक केली बाई मी तिच्या सोबत. पण मला का नाही टेन्शन मध्ये दिसली होती ना निर्मला बाई, तर म्हणून सांगन गिंगन बा म्हणलं काय आहे काय नाही, तर म्हणून म्हणलं होतं मी पिक्चरच पाहिले आलती व. बाय मोठे आहे बाई. हो पहिले बोलून देत जा, लोकांच्या घरचंच पाच जा, तू स्वतःच्या घरचं नको पाच जाऊ. तुले होईन ना आज ना उद्या पोरगी वाली एखादी, एकच तर आहे पोरग, एखादी वर्ष होईनच ना आता. तशीच बोलतो बाई दुसऱ्याच्या पोरीविषयी बोलाले. अहो चांगलं मन ठेवायचं. काही असन पोरीचं बारीचं काही असन, झालं असन त्याचं नवरा बायकोचं दोन गोष्टीचं. मग काय झालं तर साऱ्याच घरात होती, तू नाही होत का त्या नवऱ्यासोबत वाले? तिथं मंदा तिचं काही कारबेर आहे तर असं नाही, कारबेर तर ते पाच बसून त्याच्या घरचं. तुला काय करावं लागते हो गंगे? काहीतरी म्हणलं मी ना चंदा, एवढी तपून राहिली, मारांताच्या कडाकडावर पडून राहिली. काय म्हणलं असं मी ना? एका शब्दाचा मार तुम्ही बोबाटा करता बा, आणि तुम्ही म्हणता तर तवा काही नाही, आणि मायवाले शब्द भल्ले सर्वेच्या सर्व असं उचलून पकडते एखाद्या याच्यावानी. मी म्हणजे काही बोलतच नाही, बोलूच नका म्हणता का? तर काय माहित का मध्ये? बोल ना, बोलाले कोण म्हणते हो मनाई केली का व? पैसे लागते का बोलायचे बिचारे? सरकारनं मनाई केली बोलायची? बोल ना, कोण म्हणते बोलू नको म्हणून? सारखी तर बोलत जा कोणाविषयी. बोलाले कधी पांत एखाद्या याच्यावानीच बोलते, कधी पांत काही धडाचं बोलतच नाही त्या वानाची. माय उगे राही ना बापा व, काहून आजूबाजूचे लोक पाहून राहिले ना बिचारे वा. घरी गेल्यावर कर्जा भांडणं, एकमेकीच्या उरावर बसा बापा, कुस्ती खेळा लागेल. इथं कायले करता हो ते पाय ना, दुकानदार गी कसे पाहून राहिले. याटो पाय ना,
याटो याचा आहे अजून याटो पाहायचा तर आपसातच लागल्या भांडाले. हो ना हो बाप्पा, कोणती गोष्ट अंताची गोष्ट आणि भांडाले ह्याच लागल्या बाई दोघीच्या दोघी व चुपचाप राह ना हो बाप्पा. याटो पाय ना बाप्पा, याटो पाय ना. एखादी इच्छा असन तर देत असन निवून तर पाहावं रात्र होऊन राहिली व. रात्रवाले 7:30 वाजले नाही. गावातली याटो तर सगळे गेले व. कसं करावं बाप्पा. थांब बरं बाई, सूरजले फोन लावतो मी. एखादी याटो गिटो सांगायला लावतो गावातला येत असन तर डबल पैसे घे म्हणा बाप्पा. कुठं आहे तू? 7:30 वाजले ना, घरी यायचीच आहे तू अजून? बाबू इथंच आहे रे सिटीत रे. आपल्या गावातले सगळे वापस आले रे याटो तिकडं गावात. इथे एकही याटो नाही रे बाबू. पाठव ना रे एखादी, लागे डबल पैसे दे रे बाबू. पाठव रे ऑटो रे. इथं रात्रभर बसू का मा? या बायानं पटपट केलंच नाही रे. हे घेत बसल्या आणि ते घेत बसल्या. माय बाई, डबल पैसे द्याव का ऑटोवाल्याले? जास्तच महागात पडला व आपल्याला हा धुरंधर पिक्चर. तर ऑटोच नाही भेटून राहिला. काम पाहतो, पहिलेच नाही समजलं का तुले? बाहेर घेऊन लवकर लवकर यायचं म्हणून. आता डबल पैसे द्यायला बोलायले, येते का नाही येत हे नाही माहित. आता याली बात नाही ना, ऑटोवाली मोठी माजली राहते आता. तू पाय रे एखादी त्या मित्र आपल्या गावातला तू आहे ना रे याचा वाला सुरस्याचा. त्याला विचारणं, ते पोरग गरीब आहे रे, येते रे. पाठव ना त्याले, देऊ ना त्याले जास्त 200-300 रुपये लागेल. बरं पाहतो सांगतो. हो